तर मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय वाघोबा मुरुड संघाचा खेळाडू अर्थातच हुसेन टाके याला. थँक्यू. आपण पाहतोय या दिवसातील लढत सारा 11 मिठेकार विरुद्ध अयाज झैनाब 11 मजगाव या दोन संघांच्या दरम्यान. प्रथम नाणेफेकी जिंकून मजगाव संघ याची नोंद घ्यायची आहे. आपण आपले 10 खेळाडू घेऊन खेळत आहात. आपण सर्कलच्या बाहेर एकच खेळाडू ठेवू शकता याची आपण नोंद घ्यायची आहे. प्लस आपला एक्स्ट्रा प्लेयर येथे नाही आहे, त्याची 3 धावाची पेनल्टी आपणास लावण्यात येणार आहे. कारण आपण पाहिलात या अगोदर झालेला सामना, त्या सामन्यामध्ये वाघोबा मुरुड संघाला 3 धावांची पेनल्टी देण्यात आली होती. तर सामना चालू होतोय. आपण पाहतोय सलामीला फलंदाज येतात सारा 11 मिठेकार संघाकडून जितेश पाटील आणि अक्षय कामली हे 2 फलंदाज सलामीसाठी येतात सारा 11 मिठेकार संघाकडून. तर आपण पाहतोय अयाज झैनाब 11 मजगाव संघाकडून पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज येतोय झिमाम. पहिला चेंडू आपण पाहतोय एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने डाव्या हाताने खेळणारा फलंदाज जितेश पाटील आणि या जितेशला आपण पाहतोय या मैदानावर. जितेश पाटील आणि अक्षय कामली हे 2 फलंदाज साळाव गावातून बिलॉंग करतात. सालबादेवी साळाव संघाकडून हे सतत खेळणारे फलंदाज. या फलंदाजांना आपण पाहतो या मैदानावर. पुन्हा एकदा झिमाम आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यास तयार होतोय. शॉर्टपिच चेंडू सहजरित्या चेंडूला कट करतोय. पॉईंटच्या दिशेला एक धाव घेतली जातोय. दुसरी धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय आणि दुसरी धाव सुद्धा घेतली जातोय. 2 चेंडू झिमामकडून फेकले जातात आणि 2 चेंडूवर आपण पाहतोय 2 धावा धावफलकावर लागल्या जातात. सारा 11 मिठेकार विरुद्ध आयात झैनाब 11 मजगाव या 2 संघाच्या दरम्यान. पुन्हा एकदा झिमाम शॉर्टपिच चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र इथे पाहतोय आपण चेंडूचा आणि चेंडू फळीचा काही संपर्क होत नाही. चेंडू जातो यष्टीरक्षक पराग मात्र याच्या हातात. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतोय. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलेला पाहतोय आणि 3 चेंडूमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 2. पुन्हा एकदा झिमाम आपल्या षटकातील क्रमांक 4चा चेंडू फेकण्यास तयार होतोय जितेश पाटील याच्यासाठी. जितेश खेळण्यास तयार होतोय. सरळ फटका लॉंगॉनच्या दिशेला मारला जातोय. मात्र या चेंडूवर 1 धाव घेतली जातोय आणि 1 धावीने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर पाहायला मिळतोय ती म्हणजे 3 या अंकावर जाऊन धावसंख्या पोहोचतोय. झिमामच्या गोलंदाजीचा आपण विचार केला तर एक अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने आत्तापर्यंत झिमामने 4 चेंडू फेकलेत आणि 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा अक्षय कामली स्ट्राईकला येतोय. अक्षय पाहतोय आपण झिमामच्या चेंडूचा कसा सामना करणार. कारण उजव्या हाताने खेळणारा फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती घडतोय. चेंडू आणि चेंडू फलीचा संपर्क होत नाही. चेंडू जातोय यष्टीरक्षक पराग मात्र याच्या हातात. अर्थातच निर्धाव चेंडूचे येथे सुद्धा सांगता होताना पाहायला मिळतोय. कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ संपलेला. अर्थातच या 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय झिमाम गोलंदाज. ओहो अतिशय चांगला फटका आपण पाहिला तर सिली मिडॉपला मारलेला हा फटका आणि हा चौकार. एक अक्षय कामलीच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. 4 धावा मिळाल्या या सारा 11 मिठेकार संघाला आणि या 4 धावेने आपल्याला धावसंख्या पाहायला मिळाली ती म्हणजे 7. पहिलं षटक संपतोय परंतु
3 धावांची पेनल्टी लागलेली असताना या मजगाव संघाला 3+ होतात धावसंख्येमध्ये आणि एकूण धावसंख्या आपण पाहतोय, आपल्याला धावसंख्या पाहायला मिळतोय ती म्हणजे 10. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला पाहतोय, पहिल्या षटकाखेर धावसंख्या आपल्याला आपण पाहतोय ती म्हणजे 10. अक्षय कांबळे आणि जितेश पाटील हे 2 फलंदाज मैदानावर असताना गोलंदाजीचा विचार केला झिमामच्या गोलंदाजीचा. झिमामने अतिशय चांगली गोलंदाजी केली. चांगली गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. मात्र 3 धावा पेनल्टी असल्याने सारा 11 विटेकार संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे 10. तर आपण पाहतोय क्रमांक 2चं षटक फेकण्यासाठी गोलंदाज येतोय तवाब. राजपुरी गावाला बिलॉंग करणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू टाकण्यास तयार होतोय. हा चेंडू सिलिमिडॉनला मारलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय मात्र खराब फेक पाहायला मिळतोय आणि या खराब फेक असल्या कारणाने 1 धाव खर्च करावी लागतो या मजगाव संघाला आणि 1 धावेने आपण धावसंख्या पाहतोय सारा 11 मिटेकार संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय ती म्हणजे 11 या अंकावर जाऊन धावसंख्या पोहोचतोय. आता मात्र स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय तो अक्षय कांबळे, ज्याने अगोदरच्या षटकात एक चांगला चौकार ठोकला होता. तोच फलंदाज त्याच फलंदाजाला आपण पाहतोय. समोर गोलंदाज आहे तवाफ. तवाफ गोलंदाजी करतोय. एक अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय का हे पाहायचंय. फुलटा चेंडू, मात्र या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू अंगावर जाऊन आदळतोय आणि लेग बाईच्या स्वरूपात का होईना 1 धाव मिळतोय या सारा 11 मिटेकार संघाला. 1 धावेने आपल्याला धावसंख्या पाहायला मिळतोय ती म्हणजे 12. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. तवाबच्या या 2 चेंडूंचा विचार केला तर एक अतिशय चांगले हे दोन्ही चेंडू पाहायला मिळाले. मात्र क्रमांक 3चा चेंडू आणि हा क्रमांक 3चा चेंडू फेकण्यास तयार होतोय गोलंदाज तवाब जितेश याच्यासाठी. जितेशला सुद्धा हा चेंडू समजला नाही. चेंडू गेला यष्टीरक्षक पराग मात्र याच्याकडं आणि अर्थात आजला निर्धाव होताना पाहायला मिळाला. काय गोलंदाजी पाहायला मिळतो या गोलंदाजाकडून. असं वाटलं होतं सारा 11 मिटेकार संघ प्रथम फलंदाजी करतो आणि प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये मोठी धावसंख्या उभी करेल, परंतु तवाब याची गोलंदाजी आपण पाहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. पुढील चेंडू जितेश मात्र या चेंडूला सीमेरेषेबाहेर ठोकतोय. फुलटॉच चेंडू आणि या फुलटॉच चेंडूला सीमेरेषेबाहेर ठोकण्याचं काम पाहायला मिळतोय या जितेश पाटील याच्याकडून. या 6 धावा आणि या 6 धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 18 या अंकावर लावून धावसंख्या पोहोचतोय. ज्याप्रमाणे आपण पहिलं षटक फेकलं गेलं होतं झिमामने, त्याच पद्धतीने तवाब गोलंदाजी करायला असं वाटलं होतं, परंतु या चेंडूवर फुलटॉच चेंडूवर मोठा फटका. पुन्हा एकदा बिग हिट परंतु फटका फसलेला पाहतोय आणि आता मात्र जितेश पाटीलला तवाफ आपल्या गोलंदाजीवर तंबूचा रस्ता दाखवतोय. खऱ्या अर्थाने अगोदरच्या चेंडूवर मोठा फटका खेळला गेला होता या फलंदाजाकडून, मात्र पुढील चेंडूवर कमबॅक करताना पाहायला मिळतोय गोलंदाज तवाफ. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 18. या षटकातील 5 चेंडू आणि 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 5 चेंडूंचा खेळ संपलेला असताना आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 18. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ येणं शिल्लक असेल. आतापर्यंत आपण पाहतोय 5 मिनिटे 30 सेकंदांचा हा वेळ संपलेला आणि या 5 मिनिटे 30 सेकंद झालेला असताना 11 चेंडूंचा खेळ संपलेला पाहतोय. पुन्हा एकदा पाहतोय आपण क्रमांक 3 वर फलंदाजीसाठी फलंदाज जातोय. खऱ्या अर्थाने ऋतिक घाग सुरडे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय क्रमांक 3 वर फलंदाजीसाठी जातोय. सारा 11 मिटेकार संघातून खेळत असताना या गोलंदाजाचा विचार केला. गोलंदाजाची अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक जर षटकार सोडला तर चांगले चेंडू पाहायला मिळाले या गोलंदाजाचे. मात्र पाहूया या षटकातील शेवटचा चेंडू तवाब कसा फेकतोय ऋतिक साठी. हा चेंडू थोडासा गुड लेंथवर पडणारा चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेला आणि आत येते. मात्र बिलाल एक चांगला झेल पकडतोय आणि ऋतिकला तंबूत परततोय. कमॉन डीजेच एक संधी दिली जातोय. थँक्यू डीजे. आपण पाहतोय
तवाफ याची गोलंदाजी, खऱ्या अर्थाने तवाफ याची गोलंदाजी पाहिलीत या षटकात तवाफ याने धावा खर्च केल्या त्या म्हणजे 8. मात्र 8 धावा खर्च करत असताना 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केले. एक म्हणजे जितेश पाटील आणि दुसरा म्हणजे ऋतिक घाग. या 2 खेळाडूंना, या 2 फलंदाजांना त्यांनी तंबूचा रस्ता दाखवला. एक अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या मजगाव संघाकडून. आपण पाहतोय पुन्हा एकदा क्रमांक 4 वर फलंदाजीसाठी फलंदाज जातोय श्रीतेज. श्रीतेजला आपण पाहतोय क्रमांक 4 वर फलंदाजीसाठी जातोय. तर आपण पाहतोय अक्षय सामना करेल. गोलंदाज येतोय नवीन गोलंदाज कृतेश चिंदारकरांनी चेंडूवर या चेंडूला ठोकतोय सीमेरेषेबाहेर 6 धावांसाठी. खऱ्या अर्थाने अक्षयला येथे मोठी फटकेबाजी करावी लागेल, मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. कारण सारा 11 मिटेकार संघाचा कर्णधार आपण पाहतोय अक्षय कांबळे आणि अक्षय कांबळे एकाएकी झुंज देताना ते पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण विचार केला तर 2 फलंदाज येथे बाद झाले ते म्हणजे जितेश पाटील आणि ऋतिक घाग. या हे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर अक्षय कांबळे पूर्ण संघाचे जी काय फलंदाजी आहे या अक्षय कांबळीला करावी लागेल आणि आपली संघाची धावसंख्या मोठी उभी करावी लागेल. परंतु आपण विचार केला तर समोरील संघाचा तो म्हणजे मजगाव संघाचा आणि या मजगाव संघातील गोलंदाजांचा विचार केलात तर झिमाम आणि तवाफ यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली. परंतु आपण पाहतोय गोलंदाज क्रमांक 3चं षटक फेकण्यासाठी आलेला फवाद याच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला. फवाद येथे कमबॅक करेल का? पुढील चेंडू या फलंदाजासाठी कसा फेकेल गोलंदाज फवाद? कारण आतापर्यंत 13 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 13 चेंडूमध्ये धावसंख्या धावफलकावर लागलेली पाहतोय ती म्हणजे 24 या अंकावर जाऊन धावसंख्या पोहोचतोय. 4 षटकांची ही लढत आणि या 4 षटकांच्या लढतीमध्ये हा फलंदाजी करणारा सारा 11 मिटेकार संघ पाहूया धावसंख्या किती जमा करतो. पुढील चेंडू घुटना टेक तमाशा देख. पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. आपण थँक्यू. आपण पाहिलं फवाद याच्या गोलंदाजीवर लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके पाहायला मिळाले, ते सुद्धा अक्षय कांबळे याच्याकडून. अक्षयच्या फलंदाजीचा आपण अनेक मैदानावर पाहिली असेल, मात्र या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये आपण पाहतोय अक्षयची फलंदाजी, अक्षयची बॅट येथे तलपताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूवर 2 मोठे फटके मारताना पाहायला मिळतोय हा फलंदाज. मात्र या षटकातील 3रा चेंडू फेकण्यास तयार होतोय गोलंदाज फवाद. पाहूया क्रमांक 3चा चेंडू कसा फेकेल आणि या चेंडूला सहजरित्या एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेला खेळून काढला. एक धाव घेतली, दुसरी धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि दुसरी धाव सुद्धा सहजपणे पूर्ण केली जातोय. या 2 धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 32 या अंकावर जाऊन धावसंख्या पोहोचतोय. आतापर्यंत संपूर्ण इनिंगचा विचार केलात तर इनिंग मधील आपण पाहतोय 15 चेंडूंचा खेळ संपलेला आणि या 15 चेंडूमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 32. पुन्हा एकदा फवाद आपल्या षटकातील क्रमांक 4चा चेंडू फेकण्यास तयार होतोय अक्षय याच्यासाठी. 8वे चेंडू पुन्हा एकदा लॉंग लेगला मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमेरेषेकडे. एक धाव घेतली जाते, दुसरी धावेचा प्रयत्न होणार का? दुसरी धाव घेतली जाणार का? हा मोठा प्रश्न. आणि दुसरी धाव सुद्धा पंच थर्ड अंपायर नाही आहे. तो जो काही निर्णय आहे तो पंचांनाच द्यायचा आहे. तर आपण पाहतो या चेंडूवर एक चांगला फटका पाहायला मिळाला आणि या चेंडूवर फटका पाहत असताना आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने आपल्याला धावसंख्या पाहायला मिळाली 34 ही धावसंख्या पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने विचार केला तर अक्षय कांबळीच्या फलंदाजीचा, अक्षयने आत्तापर्यंत या गोलंदाजाला खऱ्या अर्थाने फवादला 4 चेंडूला सामोरा गेला आणि 4 चेंडूमध्ये
अक्षय याने 16 ही धावसंख्या जमा केली. म्हणजेच काय झालं तर फवाद याने या 4 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केल्या. तर आपण पाहतोय या षटकातील चला पंच टाइम आपला चालू आहे. टायमिंग चालू आहे. आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आपण धावसंख्या पाहतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 34. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपला आहे. 4 चेंडूमध्ये आपण गोलंदाजांनी या फवाद याने 16 धावा खर्च केल्या. मात्र अक्षयची फलंदाजी ते पाहतोय आपण. अक्षयचे फटके पाहतोय. अक्षय एकाकी झुंज देताना ते पाहायला मिळतोय. सारा 11 मिटेकार संघाचा हा कर्णधार. पंच थोडा येथे लक्ष द्यायचं आहे. तर या षटकातील क्रमांक 5चा चेंडू फेकण्यास तयार होतोय गोलंदाज फवाद अक्षय याच्यासाठी. शॉटपी चेंडू आणि हा चेंडू थडव्या क्षेत्ररक्षकाकडे जातोय. आता मात्र ते फलंदाज अक्षयला तंबूत परतावा लागतोय. अक्षय एक चांगली खेळी करत होता. चांगली धावसंख्या उभी करत होता. मात्र शॉर्टपिच चेंडूला मोठा फटका लॉंगलेगला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न येथे फसलेला पाहतोय आपण अक्षय कांबली याचा. आणि खऱ्या अर्थाने अक्षय कांबलीला तंबूचा रस्ता दाखवते गोलंदाज फवाद. धावसंख्या 34 असताना तर यानंतर पुढील क्रमांक 5 वर फलंदाजीसाठी फलंदाज येतोय. फवाद आपण पाहतोय. फवाद येते फलंदाजीसाठी आणि फवाद फलंदाजीसाठी येत असताना क्रमांक 5 वर फलंदाजीसाठी येतो. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि हा शेवटचा चेंडू फवाद गोलंदाज आपण पाहतोय कशा प्रकारे फेकतोय. कारण आतापर्यंत 5 चेंडूमध्ये या गोलंदाजाने 16 ही धावसंख्या खर्च केली आणि 16 ही धावसंख्या खर्च केली असताना या षटकातील शेवटचा चेंडू फेकायचा आहे तो या गोलंदाजाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय धाव फलकावर ती म्हणजे 34 या अंकावर जाऊन धावसंख्या पोहोचतोय. या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यास तयार होते गोलंदाज फवाद आणि फलंदाजीसाठी सुद्धा सारा 11 मिटेकार संघाकडून फलंदाज येतोय फवाद. पाहूया आपण फवाद कशी खेळ पाहायला मिळतोय या 2 खेळाडूंच्या दरम्यान. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू हा. या चेंडूवर मोठा फटका होईल का परंतु एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेला मारलेला फटका आणि या चेंडूवर झेलबाद होऊन फवादला तंबूत परतावा लागतोय. झेलबाद होतोय फवाद. आणखीन एक सफलता प्राप्त करून देतोय या मजगाव संघाला आणि एक सफलता प्राप्त केल्यानंतर आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलेला. खऱ्या अर्थाने या 3 षटकामध्ये धावसंख्या पाहतोय आपल्याला 34 पाहायला मिळतोय. तत्पूर्वी मित्रांनो या मुरुड प्रीमियर लीग मध्ये जे अनसोल्ड झालेले प्लेयर्स असतील त्यांनी आपले ते टी शर्ट आहेत ते टी शर्ट घेऊन जायचे आहेत. अनसोल्ड झालेले प्लेयर्सना पुन्हा एकदा सूचना देण्यात येतोय कारण हे टी शर्ट आपल्याला फक्त आणि फक्त दुपारी 2 वाजेपर्यंतच मिळणार आहेत. 2 वाजेपर्यंत मिळणार आहे. 2च्या नंतर कोणी जरी अनसोल्ड प्लेयर इथे टी शर्ट घ्यायला आला तरी ते देण्यात येणार नाही. म्हणून आपण 2 वाजायच्या आतच आपले टी शर्ट येथे येऊन घेऊन जायचे आहेत. तर आपण पाहतोय यानंतर पुढील होणारी लढत गीता 11 बोर्ली विरुद्ध A1 वॉरियर्स नांदगाव. नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर आपण पाहतोय शेवटचा षटक आणि हे शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज येतोय बिलाल येतोय गोलंदाजीसाठी. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकला पाहतोय
श्रीतेज आणि नॉन स्ट्राईकला ऋतिक रोटकरला पाहतोय. शॉर्टफिच चेंडू सहज चेंडूला खेळून काढतोय. एक धाव घेतली जातोय. दुसरी धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय आणि दुसरी धाव सुद्धा सहजपणे पूर्ण केली जातोय. या दोन धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 36. तत्पूर्वी आमचे गणेश पाटील यांना येथे वर येऊन बसण्याची विनंती केली जातोय. कारण शिवतेज पाटील सांगतात की गणेश पाटील यांना वरती समालोचन कक्षात या मंचावर येऊन त्यांनी बसायचं आहे. त्यांनी आसन ग्रहण करायचं आहे. पुढील चेंडू बॅटची एज घेऊन जाणारा चेंडू आपण पाहतोय आणि हा चेंडू निर्धाव चेंडू, परंतु या चेंडूवर धावबाद व्हावं लागतंय फलंदाज श्रीतेजला. आणखीन एक धक्का दिला जातोय सारा 11 मिटेकार संघाला. सारा 11 मिटेकार संघ आपण पाहतोय थोडासा पडझडीत पाहायला मिळतोय. एक फलंदाज अक्षय कांबलीचा जर विचार केलात तर अक्षय कांबली शिवाय दुसऱ्या कोणत्या फलंदाजाला आपली करामत किंवा आपली फलंदाजी येथे दाखवता आली नाही. कारण की धावसंख्येचा आपण विचार केला तर अक्षय कांबली वैयक्तिक 20 ही धावसंख्या करून बाद झाला. तर संघाची धावसंख्या येथे आपण पाहतोय ती म्हणजे 36. या षटकातील शेवटचे 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आतापर्यंत 20 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 20 चेंडूमध्ये धावफलकावर आपल्याला धावा लागलेल्या पाहायला मिळतात त्या म्हणजे 36. पुन्हा एकदा गोलंदाज बिलाल आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकतोय ऋतिक रोटकर याच्यासाठी. मिटेकर गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय ऋतिक रोटकर. पहिला चेंडू, या चेंडूवर मोठा फटका फसलेला पाहतोय. स्वतः गोलंदाज झेल खाली जातोय, मात्र हा झेल सुटला जातोय आणि या चेंडूवर 2 धावा मिळवल्या जातात सारा 11 मिटेकार संघाला. आणि या 2 धावेनी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 38 या अंकावर जाऊन धावसंख्या पोहोचतोय. बिलाल या चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. जर चेंडूपर्यंत पोहोचू शकला असता तर झेल होऊ शकला असता. खऱ्या अर्थाने ऋतिक रोटकरला या 2 धावा मिळतात त्या सारा 11 मिटेकार संघाला. पुन्हा एकदा बिलाल आपल्या षटकातील पुढील चेंडू ऋतिक रोटकर याच्यासाठी. उजव्या हाताने खेळणारा फलंदाज. शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका होईल का? मात्र हा चेंडू सुद्धा गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून मारला जातोय. या चेंडूवर सुद्धा 2 धावा घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि या चेंडूवर सुद्धा 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय त्या म्हणजे 40 या अंकावर जाऊन धावसंख्या पोहोचतोय. या षटकातील शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आतापर्यंत 22 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 22 चेंडूमध्ये धावसंख्या आपण सारा 11 मिटेकार संघाची पाहतोय ती म्हणजे 40. पुन्हा एकदा बिलाल आपल्या षटकातील क्रमांक 5 चा चेंडू फेकण्यास तयार होतोय ऋतिक रोटकर याच्यासाठी. ऋतिक खेळण्यास तयार होतोय. लोअर फुलटा चेंडू, एक अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. मात्र या चेंडूवर 1 धाव घेतली गेली, 1 धाव पूर्ण केली गेली आणि 1 धावेने आपल्याला धावसंख्या पाहायला मिळाली ती म्हणजे 41. 23 चेंडू आणि 23 चेंडूमध्ये 41 ही धावसंख्या जमा केली या सारा 11 मिटेकार संघाने. या इनिंग मधील शेवटचा चेंडू फेकायचा शिल्लक असेल. अर्थातच शेवटचा चेंडू फेकण्यास तयार होतोय गोलंदाज बिलाल. सामना करेल नवीन आलेला फलंदाज मंदार साणेकर. साळाव गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू, हा फलंदाज. या फलंदाजाला आपण पाहतोय मंदार. शेवटचा चेंडू, मात्र हा चेंडू शॉर्टफिच चेंडू फलंदाजाला समजला नाही. चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, परंतु तत्पूर्वी 22च्या स्वरूपात 1 धाव पूर्ण केली या फलंदाजांनी आणि 1 धावेने धावसंख्या पोहोचवली आपली ती म्हणजे 42 या अंकावर. 4 षटकांचा खेळ संपलेला पाहतोय. 4 षटकाअखेर आपण धावसंख्या पाहतोय या सारा 11 मिटेकार संघाची ती म्हणजे 42. 43 धावांचा आव्हान प्रतिस्पर्धी या अयान जैनाब 11 मजगाव संघासमोर ठेवलेला असताना मित्रांनो तत्पूर्वी ही स्पर्धा आणि या स्पर्धेला आपण पाहतोय तुझीकडे आहे तो देणगीची नाव आहेत बघ ती देणगी ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेली. तर मी प्रशांत पाटील पीपी स्पोर्ट्सचे मालक ज्यांच्या माध्यमातून आपल्या मुरुडचा संघ अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहतोय असे पीपी स्पोर्ट्सचे मालक प्रशांत पाटील यांना मी विनंती करतोय की आपले पाहुणे तर पुन्हा एकदा आपण पाहतोय या स्पर्धेला ज्याने सडल हस्ते मदत केली, ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आपण आयोजित करू शकलो इच्छिलो. अर्थातच ज्यांनी या स्पर्धेला हातभार लावला अशा
देणगीदारांचे अशा दानशूर व्यक्तींची मी नावे वाचतोय. या स्पर्धेला ज्या चषके देण्यात आली 3 चषके ते म्हणजे अल्ताफ वनकर, अतिश कमाणे आणि मोहम्मद शेख यांच्या माध्यमातून देण्यात आले. या स्पर्धेला या स्पर्धेमध्ये जे मॅन ऑफ द सिरीज करता जो काही फ्रीज देण्यात आलेला आहे त्यांची नावे सलमान दाखवे, अर्थातच आपले सर्वांचे लाडके या मुरुड प्रीमियर लीग कमिटीचे अध्यक्ष जमीर दाखवे यांचे भाई सलमान दाखवे यांच्याकडून देण्यात आलेला आहे. या स्पर्धेदरम्यान जी सुपर 6 मध्ये मॅन ऑफ द मॅच करिता सुपर 6 सायकल कसे काय प्रशांत प्रशांत हे सुपर 6 सायकली कशासाठी आहे? मॅन ऑफ द मॅच साठी आहेत सगळ्या काय कसं काय सगळ्या सुपर 6 मध्ये एकूण किती सायकली आणि या सुपर 6 हॅलो या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये मॅन ऑफ द मॅच साठी सायकली देण्यात येणार आहेत. त्यांची नावे ऋतिक नागोटकर मांडला सरपंच, हर्षद महाडिक बोईगर सरपंच, प्रफुल्ल पालवणकर मांडला उपसरपंच, प्रणय शेलके बोरले, रिजवान फईब मांडला उपसरपंच, विजय घाणेकर तळेकार सरपंच, तर द्वारकेश कानुंगे बोरले यांच्याकडून या 7 सायकली देण्यात आलेल्या आहेत. तसेच मॅन ऑफ द मॅच व मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी मतीन सौदागर माजी सरपंच बोरली यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. तसेच या स्पर्धेकरता प्रशांत दादा मिसाल यांच्याकडून रोख रक्कम 1 लाख रुपये देण्यात आलेले आहेत. तसेच अमित खेडेकर यांच्याकडून 5,000 रुपये देण्यात आलेले आहे. तर आपण पाहतोय दुसऱ्या इनिंगला सुरुवात होतोय आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होण्यापूर्वी मी माईक सुपूर्द करतोय वेदांत कंटक याच्याकडे. एक अलिबागचा गोड आवाज, एक अलिबागचा मधुर आवाज याच्यासोबत कडे दुसऱ्या इनिंगला सुरुवात होण्यापूर्वी मी माईक सुपूर्द करतोय. यानंतर होणारा सामना गीता 11 बोरली विपक्ष A1 नांदगाव, A1 वॉरियर्स नांदगाव. यस फाद कळबसकर आणि शिवतेज पाटील. चला लगेच फाद आणि शिवतेज आणि सुपर 6 चा सामना आहे त्याच्यामुळे मॅन ऑफ द मॅचला आता सायकल दिली जाणार. या सामन्यामध्ये नाही भाईजान, पुढच्या सामन्यापासून. चला जिंकण्यासाठी आपल्याला 43 धावांची गरज आहे. पेनल्टी पकडून 43 धावांची गरज आहे. या गोष्टीची नोंद घ्या. आणि त्याच्यामुळं फहाद आणि शिवतेज आहेत ना 14 प्लेयर प्रॉपर. यस आहेत. 24 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. सलामीला पियुष किल्लेकर आहे. नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय बिलाल सबोले आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फहाद यायचा आहे. फहाद कळबसकर चला लगेच या. यस पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू चांगला फटका आलाय. स्क्वेअर कट आलाय. स्क्वेअर लेग पॉइंट क्षेत्रामध्ये या फटक्याला खेळून काढत असताना पियुष किल्लेकर बॅक टू द पेव्हिलियन. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. नवीन खेळाडू पराग म्हात्रे आलाय. 40+ आहे. कोरलई गावाला बिलॉंग करतो आणि अप्रतिम क्रिकेट पराग म्हात्रेकडे देखील आहे आणि ती खेळ या ठिकाणी होणार का. 40+ म्हटलं की आपल्याला सगळं काही दिसून येतं ना. डेडिकेशन दिसून येतं, त्यांचा क्लास दिसून येतो, त्यांचं आव्हान कसं टिकवायचं, कसं सामना घेऊन जायचं ते दिसून येतं आणि त्याचबरोबर त्यांचं एक नियोजनबद्ध क्रिकेट आणि अनुभव देखील दिसून येतो. या स्पर्धेमध्ये 40+चा विचार केला तर मयूर पाटील 40+ आहे का जंजिरा पॉईंटचा? नाही आहे मयूर पाटील. पण आपण जर पाहिलं तर नितेश दादा आहेत, त्याच्यानंतर कल्पेश दादा आहेत, त्याच्यानंतर पराग म्हात्रे स्वतः आहे, जंबो आहे. कल्पेश दादा पण नाही का?
नितेश दादा आहेत का मग? नितेश दादा आहेत. आणि त्याच्यानंतर जंबो भाई देखील आपण पाहतो. नाही झाला ना, पण आत्ता झाला तर झाला. पुढचा चेंडू यावेळी बघा ना, 40+ म्हटलं होतं. 40+ कडे काय असतं? नियोजन असतं. 40+ कडे प्रॉपर टायमिंग असतं आणि त्या प्रकारचे फटके खेळण्याची क्षमता असते. पराग म्हात्रेनं पहिल्या चेंडूला जर पाहिलं तर थर्ड मॅन क्षेत्रामध्ये खेळून काढलंय. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. या ठिकाणी या चेंडूवर चौकार आलाय. चौकाराच्या साह्यानं धावफलकावर 5 धावा आहेत. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू. इथे मात्र यष्टीरक्षकाकडून चूक झाली आणि या चेंडूवर 1 धाव आली. एका धावेच्या साह्यानं बायच्या स्वरूपात आलेली 1 धाव निश्चित रूपानं जर पाहिलं तर 6वी धाव धावफलकावर घेऊन जाईल. आणि आता मात्र ऑन स्ट्राईक बिलाल सबोले आलाय. बिलाल सबोलेनं आतापर्यंत अप्रतिम क्रिकेट खेळलेला आहे. जेवढ्या मॅचेस बिलालनं खेळल्यात तेवढ्या मॅचेस अप्रतिम खेळलेल्या आहेत. नाणेफेक या ठिकाणी होते. काय झालं? शिवतेज पाटील टॉस विन इलेक्टेड टू फील्ड का? 5 मिनिटं सांगतात. फार येईल निर्णय आपल्याकडे. यावेळी अप्रतिम चेंडू, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते कर्णधार अक्षयच्या माध्यमातून. आणि या प्रकारची गोलंदाजी होणं देखील गरजेचं आहे. प्रणय शेळके थोडे नाराज आहेत कारण अगदी सामना आपल्या हातामध्ये होता पण अंतिमतः गमवायला लागला. परंतु हार जीत होत राहते, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर पाहिलं तर कॉम्प्रोमाइज नसतं आणि ती गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळाली. निश्चित रूपानं विजय स्वीकारणं म्हणजे पराभवानं माजू नका आणि पराभवानं लाजू नका आणि विजयानं माजू नका असं क्रिकेटमध्ये मित्रांनो म्हटलं जातं आणि तेच खऱ्या अर्थानं या ठिकाणी गरजेचं आहे. 19 चेंडू 37 धावांची गरज. पुन्हा एकदा बिलाल ऑन स्ट्राईक. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे. रिव्हर्सचा फटका म्हणजे कसा आहे? लागला तर आबाद नाहीतर बर्बाद असा फटका आहे आणि त्याच्यामुळे या चेंडूला देखील निर्धाव स्वरूपाचा टॅग लावलाय. 6 धावा धावफलकावर आल्यात निश्चित रूपानं. आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल आयत झैनाब 11 मजगाव संघाला. सहा धावा पहिल्या षटका अखेर. तर मित्रांनो, शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी महिला आघाडी प्रमुख सन्माननीय चित्रलेखाताई पाटील यांच्या माध्यमातून 50,000 रुपयांची देणगी या कमिटीसाठी, या मुरुड प्रीमियर लीग साठी आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे चिवताईंसाठी. तत्पूर्वी या ठिकाणी हा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय अजयच्या माध्यमातून. नयन गायकर यांच्या माध्यमातून देखील एक सायकल देण्यात आले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. निश्चितच पुढचा चेंडू. यावेळी अप्रतिम गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते. इथे मात्र अंतिमतः पराग म्हात्रेला आपला विकेट गमवावा लागतोय. कारण दरणे गुरुजी इथं काय झालंय, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजय वाघिलकर आलाय. तलेखार गाव म्हणजे माझे तलेखारचे 11चे 11 मुरुड प्रीमियर लीग खेळत आहेत. 3 तर कॅप्टन आहेत. त्याच्यानंतर आपण सदाला पाहिला, अजय वाघिलकरला पाहिला, त्यानंतर सूरज शेडगेला पाहिला, अजून एक कोणतरी म्हणजे सातमकर का कोणतरी होता. निश्चित रूपानं म्हणजे बघा ना, तळेखार संघानं काल खानाव नाईटला रनरअप ठरले होते ते. पण असं असताना निश्चित रूपानं कशा प्रकारची खेळी केली जाते. खरं तर आपण जर पाहिलं तर
अलिबाग तालुक्याचे 4 भाग पडतात. म्हणजे 4 भाग कसे पडतात तर एक भाग पडतो तो म्हणजे अलिबाग रोहा पट्टा, एक भाग पडतो अलिबाग रेवदंडा पट्टा, दुसरा भाग पडतो अलिबाग मांडवा पट्टा आणि चौथा भाग पडतो अलिबाग पोयनाड पट्टा. त्याच्यामधून कार्लेखिंडा आपण पकडली तर तो एक पट्टा सेपरेट आहे आणि अलिबाग शहर एक वेगळा आहे. म्हणजे जर 6 रिजन अलिबागमध्ये पडतात, पण मुरुडमध्ये प्रामुख्याने 2 ते 3 रिजन पडतात. एक सालाव पुलावरून तुम्ही एकदा का लेफ्ट मारलात का तळेखारपर्यंत आणि राईट मारलात की शिगऱ्यापर्यंत, तिकडून मधली गावं देखील आहेत. कारण तिकडे आपण जर पाहिलं तर इतर गावं आहेत. तिकडे निश्चित रूपानं शिगऱ्याच्या पुढे महालोर आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर आपण केलघर पाहू शकतो किंवा मुरुड तालुक्यातली अजून भरपूर गावं आहेत. बिलाल सबोले आणखी एक चेंडू निर्धाव खेळून काढतोय. जिमाम पंगारकरच्या माध्यमातून या ठिकाणी आता कॅप्टनी पारी होणं गरजेचे आहे, कारण अजय वाघिलकरला खेळणं सोपं नाही आहे. पण अशा वेळी निश्चित रूपानं अजय वाघिलकर समोर जर तुम्हाला फलंदाजी करायची असेल तर कशा प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे आयत झैनाब 11 माझगाव संघाला. कारण इथे मात्र धावफलकावर आता 15 चेंडू 37 धावांची गरज. पुन्हा एकदा बिलाल समोर स्लोअर वन चेंडू, बिलाल सबोले फसलाय, झेल आलेला नाही आहे. आता मात्र कैप्टन ऑन स्ट्राइक जिमाम पंगारकर. जिमाम पंगारकर के बारे में अगर कहा जाए तो फुजेल फाइटर्स विहूर की टीम से हर बार ओपन करते देखते हैं और हमेशा कप्तानी पारी आती है जिमाम पंगारकर के बल्ले से. क्योंकि मैंने एक बार काशिद के मैदान पर, सर्वे के मैदान पर जिमाम को देखा था जब वो गाँव टू गाँव फॉर्मेट में खेल रहे थे. सामने वाली टीम याद नहीं, लेकिन जिमाम ने इनसाइड आउट जो 3 छक्के लगाए थे एक ही ओवर में और पहले ओवर में जो 30 रन बनाए थे, उस हिसाब से जिमाम पंगारकर एक बहुत बेहतरीन खिलाड़ी के रूप में जाने गए हैं. पुढचा चेंडू, यावेळी मात्र फुल टॉस चेंडू, पंचांकडे दाद, पंचांचा इशारा, नो प्लस षटकार आलाय. म्हणजे इथं काय झालंय तर आम तो आम और ऊपर से गुटलियों के भी दाम. म्हणजे जिमाम पंगारकरची हाईट किती आहे आणि त्या हाईटनं जर नो चेंडू टाकला असेल तर खऱ्या अर्थानं हा भीमर चेंडू धोकादायक आहे, घातक आहे आणि याचा फायदा मात्र आता आयत झैनाब 11 संघाला झाला. या चेंडूवर 7 धावा येतील दर्णे गुरुजी सांगतायत आणि आता मात्र समीकरण बदलेल. 14 चेंडू 29 धावांची गरज. इथे मात्र फ्री हिट चेंडू असणार आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट असं म्हटलं जातं आणि क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज असं देखील म्हटलं जातं. बघा, काळ आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि ते या ठिकाणी जिमामनं सिद्ध केलंय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका, ताकद, नजाकत, स्टाईल आणि जिमाम पंगारकर या गोष्टींची मेळ नेहमी राखलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्या प्रकारचा खेळ या ठिकाणी जिमाम पंगारकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अप्रतिम क्रिकेट जिमाम पंगारकरच्या माध्यमातून, एक कप्तानी पारी जिमाम पंगारकरच्या माध्यमातून. धाव फलकावर धावा झाल्या त्या म्हणजेच 20 धावा. 13 चेंडू 23 धावांची गरज आयत झैनाब 11 संघाला या ठिकाणी असणार आहे. टीम ओनर आहेत का आयत झैनाबचे? यस आहेत. अरबाज हफीज साहब ओनर आहेत. अरबाज भाई क्या किया जिमामने. आणि रामादादा देखील असतील कुठेतरी. आहेत नक्कीच आहेत. कमिटी सोबत भरपूर रामादादांनी वेळ घालवलेला आहे. मजगाव क्रिकेटसाठी भरपूर त्यांनी केलेला आहे अरबाज भाईंनी. आणि अरबाज भाई मजगाव की टीम ये भी है ना एक अपनी लाइव वाली, अंतिम अंबाजी की टीम जो है. मल्हार 11 तो है, 3 टीम तो खेली अभी इस मुरुड प्रीमियर लीग में, लेकिन ये लाइव वाले की भी टीम मजगाव से है. या ठिकाणी अप्रतिम चेंडू, जिमामनं गिरकी घेतली, गिरकीचा फायदा काही झाला नाही. नक्कीच अजय वाघिलकरनं सुरुवातीचे 3 चेंडू जे टाकले होते त्याच्यावरून तर एक वेळा असं वाटलं की अजय वाघिलकर काय अप्रतिम गोलंदाजी करतोय, पण अंतिमतः मात्र कुठेतरी जर पाहिलं तर अजय वाघिलकर थोडासा चुकला आणि त्याचा मात्र फायदा इथेच जिमाम पंगारकरला झालाय. हा सामना कसा चालू आहे तर एकीकडं सालाव पुलावरची राईट बाजू आहे आणि दुसरीकडं सालाव पुलावरची लेफ्ट साईड आहे. हा, शिवतेज पाटील आपलं डिसिजन सांगायचं आहे. येस, 9 मिनिटं 26 सेकंद झालेले आहेत. 5 मिनिटात षटक फेकायचंय. फात कळबसकर आपल्या वाट्याला बॅटिंग आलेली आहे, लक्षात घ्या. फात कळबसकर म्हणेल बॅटिंगच पाहिजे होती. काल बॅटिंग करताना सामना जिंकलाय ना अंतिम. येस, पण इकडे शिवतेज पाटील आता काय करणार, कारण इकडे मुरुड तालुका लेफ्ट साइड वर्सेस मुरुड तालुका राईट साइड चालू आहे. वेदांत बरोबर आहे. सहारा 11 मिठेकार संघामध्ये जर खेळाडूंचा विचार केला तर जे काही खेळाडू आहेत ते साळावपासून तळेकर, अर्थातच लेफ्ट साईडचेच सगळे खेळाडू आपल्याला या सहारा 11 मिठेकार संघामध्ये पाहायला मिळतात. मग आयत झैनाब 11 संघाचे मला वाटतं राईट साईडचे सगळे खेळाडू आहेत का? एकही खेळाडू या पट्ट्यातला नाही आहे.
म्हणजे प्रॉपर सामना आहे. जरी आपली मुरुड तालुक्याची एक चांगली युनिटी असली तरी हे बिग एक छोटं बॅटल पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बिलाल सबोले मॅन फ्रॉम राजपुरी या ठिकाणी स्ट्राईक एंडवर असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋतिक घाग आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू फटका फसलाय. बिलाल सबोले बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. हॅलो अल्तमज भाई बोल ना. फाद और कामरान को ना ओके अल्तमज पठान की ओर से. तत्पूर्वी पुढच्या सामन्यासाठी पारितोषिक आलंय. फहाद कळबसकर आणि कामरान सोंडे यापैकी कोणीही जर षटकारांची हॅट्रिक लगावली तर वन सोल्युशन कोरलईचे ओनर अल्तमश पठाण यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे फहाद कळबसकर आणि कामरान सोंडे यांच्यासाठी. इथे मात्र जर पाहिलं तर आता जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 23 धावांची गरज. बिलालचा फटका चुकीचा नव्हता पण बिलाल त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होत नाही हे कालपासून मी सांगतोय आणि त्या ठिकाणी आपण फटका मारलात. आणि क्षेत्ररक्षक जर काऊ कॉर्नरला उभा असेल तर तो आपल्या संघातला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक असतो. त्याच्यामुळे त्याच्याकडून काही चूक होणार नाहीये. पुन्हा एकदा सारा 11 मिठेखार संघ या ठिकाणी या सामन्यामध्ये कमबॅक करणार का? पीपी सरांची देखील नजर असणार आहे. पीपी सर आहेत का? येस आहेत, नक्कीच आहेत. सामन्यावर नजर आहे ना पीपी सर, कारण गावातला संघ आहे, गावाला प्रमोट करतोय. पण इकडे काय होणार? पुढचा चेंडू या ठिकाणी इनसाइड एज लागली, लाऊड अपील झाली. नवीन फलंदाज कोण आलाय? ताबिश आलाय. ताबिशनं एक धाव मिळवून दिलेली आहे. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर धावसंख्या निश्चितच 21. जिंकण्यासाठी 10 चेंडू 22 धावांची गरज. जब तक जिमाम है तब तक मैच में बने हैं आयत जैनाब 11, लेकिन जब जिमाम को आउट करेंगे तब मैच में कुछ अलग करेंगे. ये जानने वाली बात है मिठेखार टीम अप के लिए. इथे मात्र जिमाम पंगारकर आता काय करणार? कारण मॅन इन ब्ल्यू वर्सेस मॅन इन रेड, म्हणजेच मॅन इन पर्पल वर्सेस मॅन इन रेड असा सामना सुरू आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय, तो म्हणजेच ऋतिक घाग सामना करेल. जिमाम पंगारकर कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. या ठिकाणी जिमाम पंगारकर बाद झालाय. या गोष्टीची गरज नव्हती आणि ती गोष्ट घडली. रामादादांचा आनंद बघा. लक्ष्मण रेषा क्रॉस करायला चालले होते, नंतर त्यांना काहीतरी आठवलं आणि माग फिरले निश्चित रूपानं. कारण मला वाटते क्रमांक दुसऱ्या दिवशी आपला संघ क्वालिफाय झालाय ना, दुसऱ्या दिवशी, आणि तेव्हापासून सलगची 2 दिवस ते संघ जरी नसला तरी कंटिन्यू होते. यस, रामा गायकर जुने क्रिकेटर आहेत असं सांगितलं जातंय आणि प्रदीप सरांचं इकडच्या पट्ट्यावर भरपूर प्रेम आहे. ते सोबत खेळलेले देखील आहेत. नवीन फलंदाज बिलाल आलाय. ये वही बिलाल है जिमाम जिसने क्या किया था कल. जिमाम के चेहरे पर अभी थोड़ी सी नाराजगी होगी, लेकिन जिमाम बाद होने के बाद, आउट होने के बाद यहाँ पे बिलाल आया है. बिलाल रामराजकर. या ठिकाणी अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. वाईट चेंडू आहे. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या होईल 22 धावा. टाकायला पाहिजे ना बाबू वाईट बॉल. थोड्याशा रन समोरच्या संघाच्या पण झाल्या पाहिजेत, थोड्याशा आपल्या पण झाल्या पाहिजेत. या ठिकाणी नक्कीच बिलालला इथून कुठल्याही प्रकारची रिस्क घेणं गरजेचं नाहीये बिलाल, कारण नंतरच्या एंडने धावा होणार आहेत. या 2 चेंडूंवर जर 4 धावा घेता आल्या तर 6 चेंडू 17 धावा काल बिलालनं तशाही चेस केल्या होत्या. या ठिकाणी हलक्या हाताने चेंडू खेळलाय. बघा ना बिलाल कसा प्लेयर आहे. बिलालला माहिती आहे काय करायचं आहे आणि ते केलंय. कारण 4 चेंडू झालेत बिलाल सबोले तुम्हाला सांगतोय. पण बिलाल आणि जिमाम तुम्ही जी चूक केलीत
ती चूक अतिशय घातक होती, कारण या एंडवरून धावा होत नसताना तुम्ही दोघांनी काऊ कॉर्नरला फटका मारलात. हा, तिकडे तुमच्याकडे प्रणय शेळके कुठं आहे? प्रणय शेळकेसारखी ताकद असती तर तुम्ही आरपार षटकार मारू शकता, पण जिमाम आणि बिलाल टायमिंगचे बादशाह आहेत आणि त्याच्यामुळे टायमिंगवर त्यांना मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. प्रणय शेळके गेला कुठे? 4 चेंडू झालेत, 2 चेंडू बाकी आहेत. लेफ्ट हँड फलंदाज आहे. 1.5 मिनिट बाकी आहेत आपल्याला हे 2 चेंडू फेकण्यासाठी. लक्षात घ्या, अंतिम अंबाजी यांनी सांगितलंय आणि अंतिम अंबाजी आज अतिशय खुश असतील, कारण त्यांचा संघ आहे तो संघ याच्यानंतर खेळताना आपल्याला दिसेल सुपर 6 मध्ये हुसेन टाकेच्या संघासमोर खेळताना दिसेल, वाघोबा मुरुड संघासमोर. यावेळी इथे मात्र चेंडू आलाय, चेंडू आलाय 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 आणि चौकार आलाय. ओ हो 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 हो, बघा ना, रन आने जरूरी है भाईजान, वो कैसे भी आहे, रन आने जरूरी है. आयत जैनाब 11 टीम या ठिकाणी सांगते की आता 7 चेंडू 16 धावांची गरज आहे. धरणे गुरुजी, या चेंडूवर जर षटकार मारला तर आयत जैनाब 11 संघाचा मार्ग मोकळा होईल. बघूया काय होतंय. पुढचा चेंडू घेऊन ऋतिक घाग सामना करतोय, तो म्हणजेच फलंदाज ताबिश. चोरड्याचे सरपंच आहेत का ताबिश? मग ऋतिक घाग चोरड्याचे सरपंच आहेत, म्हणजे बघा ना, आणखी एक सरपंच आहेत जे आज मुरुड क्रिकेटमध्ये खेळतायत. मिसेस आहेत, यस, पण नक्कीच आज महिला वर्ग धावफलकावर धावा आहेत, त्या म्हणजेच 29 धावा. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर श्रीतेज चिंदारकर आलाय. बघा, पुलाच्या त्या बाजूचा आहे असं म्हणत होते तुम्ही, असं नाही आहे. श्रीतेज चिंदारकर आपल्याला राजपुरीचा ना आगर दांड्याचा पाहायला मिळतोय. आणि समोर आहे बिलाल. बिलाल उभा राहिलाय ना, त्याच्याकडे बघून भीती वाटते, परंतु असं असताना गोलंदाजाला आता समजून घ्यावं लागेल की बिलालचा प्लस पॉइंट आणि मायनस पॉइंट काय आहे. या ठिकाणी बिलालचा प्लस आणि मायनस काय नाही आहे. बिलालच्या झिमाम जाऊ नको, झिमाम एवढ्या लांबचा बॉल भेटणार सुद्धा नाही आहे. बॉल गेला. बघा ना बिलालनं कुठं फटका मारलाय. आणि बघा ना, ही गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी. तिकडे A1चे राहिलभाई सोंडे आहेत आणि इकडे स्वतः कॅप्टन आहे, बॉल आणायला गेलाय. म्हणजे याला म्हणतात क्रिकेट मधली आत्मीयता. तुम्हाला या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. युवराज 11 चिकनी संघ प्रणय शेळकेचा दुसरा चेंडू देखील बाहेर गेला असता, पण तो चेंडू आपण आणायला कोणतरी प्रतिनिधी किंवा कोणतरी गेलं पाहिजे होतं. या गोष्टीची नोंद घेणं गरजेचं आहे, कारण नवीन चेंडू आला की तो चेंडू बघा. झिमामने आणला का चेंडू? आणलाय. आता मात्र 5 चेंडू 8 धावांची गरज. खाली झिमाम, तेरे को क्या बता रहे है वो सुन. कॅप्टन स्वतः गेलाय. कालपर्यंत ओनर पण जात होता, आज कॅप्टन देखील पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू
पुन्हा एकदा मोठा फटका. बिलालच्या बॅट मधून आता बॅट थांबत नाही आहे. कालच्या मॅच मध्ये अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला बिलाल आज इथे या ठिकाणी भाईजान क्या कर रहा है. जिस काम के लिए उसे टीम में लिया था वही काम कर रहा है. आता बिलाल सबोलेला थोडासा जर पाहिलं तर आनंद झाला. एवढे प्लेयर आहेत पण ओनरचा फेवरेट प्लेयर कोण आहे. बिलाल रामराजकर. 4 चेंडू 2 धावांची गरज. दोन संघांना आज पेनल्टी पडली होती आणि दोनही संघ जर पाहिलं तर पेनल्टी घेऊन देखील विजयाच्या दिशेने आहेत. या ठिकाणी 4 चेंडू 2 धावांची गरज. यावेळी चांगला फटका आलाय. 1 धाव धावून पूर्ण. दुसरी धाव मिळणार का. गरज नाही आहे आता 3 चेंडू 1 धाव काढली जाऊ शकते पण कंपल्सरी चेस आहे हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे 3 चेंडू 1 धाव डिफेंड देखील केली जाऊ शकते. इथूनही जर पाहिलं तर दोन्ही रिझल्ट पॉसिबल आहेत. काही होऊ शकतं. तीन चेंडू 1 धावेची गरज. या ठिकाणी याच चेंडूवर धाव काढणं गरजेचं आहे दर्डी गुरुजी. कारण रनरेटचा पण विचार असतो ना. रनरेट देखील महत्वाचा आहे. बघा सम्राट सांगतोय. तीन चेंडू 1 धावेची गरज. इथे मात्र 1 धाव आलेली आहे आणि आयत झैनाब 11 मजगाव संघ या ठिकाणी विजयी झाला आहे. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे हार्दिक हार्दिक आभार. रामादादा आणि टीम आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. निश्चित रूपानं हा लाईनअप मध्ये जा जिमामसाला सगळ्यांना शेक हँड करा. यासाठी आपले खूप खूप शुभेच्छा. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अंतिम अंबाजी का. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय बिलाल रामराजकर. मॅन फ्रॉम आयत झैनाब 11 मुरुड मजगाव. माफ करा. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी बिलाल रामराजकरच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. खूप खूप शुभेच्छा झिमाम पंगारकर पुढच्या सामन्यासाठी. बघा ओनरनं काहीतरी आणलंय. किसके लिए. बिलाल के लिए. आपके हाथ से ना भाईजान. 500 रुपयाचं पारितोषिक ओनर अरबाज भाई की तरफ से बिलाल रामराजकर के लिए.